सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, आमचे वडील कैलासवासी प्रतापसिंह महाराज, आमचे काकासाहेब भाऊसाहेब महाराज यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आज या आज या 4 तारखेला लागणारा निकाल याच्यावर शिक्कामोर्तब करण्याकरता, विजयीचा शिक्कामोर्तब करण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझ्या थोरल्या भावासारखे गिरीशजी महाजन साहेब, माधवजी जानकर साहेब, माझे मित्र आमदार महेश शिंदे, आमचे बंधुराज आमदार शिवेंद्र राजे, आवर्जून या ठिकाणी माझं प्रचारासाठी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आमदार देवयानी परांदे, त्याचबरोबर नरेंद्र पाटील, या ठिकाणी यांचं मी जेव्हा कॉलेजचं शिक्षण संपून परतलो तेव्हापासून त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं असे मदनदादा भोसले, मनोज गोरपडे, खासदार अमर साबळे, धैर्यशील दादा कदम, पुरुषोत्तमजी जाधव, प्रवीण कुमार साळे आणि यांची भाषण ऐकल्यानंतर खासदार रामदास आठवले यांची आठवण येते असे अशोक बापू गायकवाड, चित्रलेखा ताईसाहेब, सुवर्णाताई पाटील, नुकताच ज्यांनी प्रवेश केला असे वसंतरावजी मानकुमरे, माझे मित्र अमितजी कदम, ज्ञानदेव राजने, सुरभीताई भोसले, अविनाश कदम, अण्णा वायदंडे, रामकृष्ण वेताळ, विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष माधवीताई कदम, सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, राहुल पवार, युवराज पवार, भीमराव काका पाटील आणि यादी फार मोठी आहे, पण त्यामुळं फार वेळ आपला घेणार नाही, माफ करा मला जर मी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही। उपस्थित सर्व स्टेजच्या समोर बसलेले सर्व आपण लोकशाहीतले राजे, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज ही जी या ठिकाणी ही सभा होतीये ही या ठिकाण म्हणजे ही जागा आहे म्हणजे राजधानी सातारा। या राजधानीतून अनेक चळवळीचा उगम झाला। स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, सत्यशोधक चळवळ असेल, पत्री सरकारची चळवळ असेल आणि त्यामुळं ह्या संपूर्ण राजधानी साताऱ्याने या देशाला एक दिशा देण्याचं काम केलं आणि आज ह्याच भूमीमध्ये त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक लोकशाहीतला
ढाचा रचला. एकमेव असे राजे ते होते की संपूर्ण जगभरात त्यांनी जगाला जो विचार दिला की राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि त्यातून अस्तित्वात आली ही लोकशाही. म्हणजे आपला भारत देश जी जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अशा ह्या लोकशाहीच्या देशामध्ये ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, अनेक त्यावेळेस जवळपास तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 55 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. आपण सगळ्यांनी भरभरून मतदान केलं, पण मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष संपूर्ण देशाकडं दिलं गेलं. कारण सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि सत्ता जेव्हा एक ठिकाणी एकवटते त्यावेळेस अहंकार माजतो आणि त्याच्या माध्यमातून मग माझ्यामुळं हा संपूर्ण समाज आहे अशी भावना आपल्या मनात, त्या लोकांच्या मनात निर्माण होती. आणि त्यामुळं आपण लोकांना गृहीत धरतो, कुठं जाणार आहे, काय करणार. पण त्या काळात देखील उठाव झाला. संपूर्ण देशभरातून लोकांनी उठाव केला की ज्या हेतूने आम्ही तुम्हाला एवढे वर्ष निवडून दिलं, निदान आम्हाला 2 टाइम जेवण आणि डोक्यावरती आम्हाला एक छत तरी असावं, ही माफक अपेक्षा त्यांची ह्या संपूर्ण देशाच्या जनतेची होती. पण म्हटलं अहंकार एवढा निर्माण झाला होता की हे आपल्याला विरोध करतात. विरोध करत नव्हते, ते आपला अधिकार ते मागत होते. एमर्जन्सी लागू केली, लोकांना तुरुंगात टाकलं आणि संपूर्ण चिरडण्याचं काम पाप त्यांनी केलं. संविधानाचं गळा कापण्याचं काम केलं आणि त्यातनं मग या गेल्या 10 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला, परिवर्तन घडलं. आणि या 10 वर्षाच्या कालावधीत जर काय घडलं असेल तर फक्त सगळ्या ठिकाणी जिथं जाऊ, ज्या ज्या राज्यात जाऊ, त्या त्या राज्यातल्या, त्या त्या जिल्ह्यातल्या, त्या त्या तालुक्यात गेल्यानंतर सगळीकडं विकासाचे कामचा डोंगर उभं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. महिलांच्या सक्षमीकरण करता, तरुणांच्या रोजगाराबाबतीत मेक इन इंडिया असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळ्या निर्णय क्षेत्रात अनेक योजना राबवल्या गेल्या. त्याचा फायदा संपूर्ण या देशवासियांना झाला. आणि मग असं वाटतं की त्या काळात का नाही झालं. आज आपण त्या काळात जर ते झालं असतं तर हा देश किती विकसित झाला असता, असा एक मनात विचार येतो. ह्या देशाला आपल्या देशाला मागास, टेक्निकल दृष्ट्या मागास ठेवण्याचं काम आणि पाप यांनी केलं. मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली आज आपण पाहतो की गेल्या 5 वर्षात ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात जवळपास 10,000 कोटीची कामं मार्गी लागली. ज्यावेळेस स्थिर सरकार असतं त्यावेळेस एक प्रकारचं नियोजन आखलं जातं आणि एक नियोजनबद्ध कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो त्यावेळेसच लोकांच्या प्रगतीची कामं मार्गी लागतात. एका बाजूला हा विकासाचा पर्व आणि संपूर्ण वेगाने होणारी वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा विकास किंवा काम न करता केवळ भूल थापा की आम्ही हे करू ते करू,
55 वर्षामध्ये काही जमलं नाही तर आत्ता काय करणार. आणि त्यामुळं संपूर्ण अजूनही त्यांचं एक मत त्यांचं पंतप्रधानांच्या उमेदवार कोण ह्याच्यावर होत नाही. ते तर होणार नाहीच, पण मात्र एक मत सुद्धा होत नाही. अत्यंत विस्कळीतपणा, कोणाचा ताळमेळ नाही. आणि अशा परिस्थितीत कुठल्याही प्रगती नाही, अधोगतीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मी विनंती करणार आहे की ज्या वेळेस आपण डेव्हलपमेंटच्या कामांबद्दल बोलतो, टुरिझम इंडस्ट्री असेल, IT पार्क असेल, ज्याकरता आपल्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, फक्त जागे ह्या खात्याची त्या खात्यावरनं आपल्याला ते बदलून घ्यायची. जसं मेडिकल कॉलेजच्या वेळेस शासनाची जागा पण वेगवेगळ्या खातं वेगळं होतं. नजदीकच्या काळात आपण ते सुद्धा करणार आहोत. हे आपल्या संपूर्ण मतदारसंघातनं, या जिल्ह्यातनं जी नदी जाती, त्या नदीचं म्हणजे कृष्णा नदीचं शुद्धीकरण आपण हातात घेणार आहोत. नमो गंगाच्या धर्तीवर जय जय कृष्णे, हे आपण त्या माध्यमातून आपण शुद्धीकरण हाती घेणार आहोत. MIDCच्या बाबतीत देखील या ठिकाणी रोजगार मिळण्याकरता शिवेंद्रराजे तर प्रयत्नशील आहेतच, पण त्यात एक विचार विनिमय करून मी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करणार की एक बैठक तुमच्या अध्यक्षतेखाली लावली तर तो सुद्धा प्रश्न सुटण्यासारखा आहे. वेगवेगळ्या आपल्या ह्या संपूर्ण आलं असेल, स्ट्रॉबेरी असेल, हळद असेल, बटाटा असेल, आपल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याकरता संशोधन केंद्र, रिसर्च सेंटर उभे करण्यात येणार आहेत. ॲग्रो प्रोसेसिंग वरती जास्तीत जास्त आपण भर देणार आहोत. आणि हे आपण केव्हा करू शकतो, ज्या वेळेस एक सक्षम सरकार असतं, ज्यावेळेस केंद्रात आपलं सरकार आणि राज्यात आपलं सरकार जेव्हा असतं, त्यावेळेस सुरळीतपणे कुठलाही अडथळा निर्माण कोणी करत नाही आणि जास्तीत जास्त वेगाने आपण वाटचाल करू शकतो. हे आवर्जून या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. पण मात्र जसं मी सांगितलं की या ठिकाणी जसं मी सांगितलं की त्याला एक विजन लागतं. आज ते विजन जर आपण पाहिलं तर ते आपल्याला मोदीजींच्या रूपाने आपल्याला ते विजन मिळालंय. आणि त्यामुळं एका बाजूला मोदीजी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, यांचं जवळपास विचार पण करू शकत नाही आपल्याला जर समजा मी एक प्रश्न विचारला की हा देश नेमका आपल्याला कोणाच्या हातात द्यायचा आहे, मोदीजींच्या का राहुल गांधींच्या? अनेकदा आपण पाहतो ज्यावेळेस संपूर्ण रोड शो होतात त्यावेळेस राहुल गांधी कॉलेजमध्ये जातात आणि असं करतात. स्वाभाविक आहे, तरुण आहे, लोक घात करणार, पण पुढं काय? तुम्ही तरुणांना काय उपदेश करणार आहात? त्यामुळं ज्यांनी एवढ्या वर्ष ज्या काँग्रेसने तरुणांचा विचार केला नाही, फक्त एक घराणेशाहीचा विचार झाला त्या काँग्रेसमध्ये. आज ठिकठिकाणी आपण भारतीय जनता पक्षाचा ज्या बाबतीत आणि महायुतीच्या बाबतीत जर विचार केला तर संपूर्ण प्रत्येकजण जो होतकरू आहे, ज्याचं कष्टाळू आहे, ज्याच्यामध्ये धमक आहे, त्या प्रत्येकाला तिथं वाव मिळतो. मला सांगा ना, आज देवेंद्रजी किंवा गिरीश महाजनजी जे आहेत किंवा बाकी सगळे आमदार आहेत, हे कुठल्या मोठ्या घराण्यात जन्माला आले नाही, पण मात्र स्वतःच्या कर्तबगारीचा त्यांना त्या पक्षाने दाद दिला.
हो खरं आहे. मी आणि शिवेंद्रराजे आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य काम केलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात आमचा जन्म झाला. पण आम्ही घराण्याचं नाव घेऊन कधी मतं मागितले नाही आणि मागणारे नाही. आम्ही लोकशाही मान्य केली आहे. कारण की आमच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा ढाचा रचला होता. आणि आम्ही ज्यावेळेस लोकांसमोर जातो त्यावेळेस एकच सांगतो की जेव्हा तुम्ही आम्हाला निवडून दिलं तेव्हापासून आजपर्यंत ही आम्ही कामं मार्गी लावली. हे करत असताना बोलत असताना अनुदाने मगाशी मला माफ करा, पण जे ह्या संपूर्ण जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालक होत आहे त्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांभाळून घ्यावं. कारण त्यांच्या नावाचा अनुदानाने उल्लेख राहून गेला. मला वाटतं त्याला सुद्धा एक कारण असावं, कारण की सगळ्यांचे नावं घेत असताना आणि शंभूराजांचं वेगळ्या पद्धतीने नाव घेतलं तर ते जास्त हायलाईट होतं असं वाटतंय मला. पण मात्र या ठिकाणी जेवढे मान्यवर उपस्थित आहेत, महिला आहेत, सर्व तरुण आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, हे सर्व ह्या वेगवेगळ्या महायुतीतल्या जरी हे पक्षातले असले तरी एक मात्र त्यांचा विचार एक आहे. आणि ज्या वेळेस विचारांनी लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची किंवा कुठलं कष्ट घ्यावे लागत नाही. कारण की उद्दिष्ट एक असतं. पण ज्या वेळेस विकास आघाडीच्या बद्दल बोलायचं झालं तर ज्या वेळेस फक्त स्वार्थाकरता ज्यावेळेस लोक एकत्र येतात त्यांचं उद्दिष्ट वेगळंच असतं प्रत्येकाचं. त्यामुळं त्यांचा स्वार्थ जेव्हा साधला जातो त्यावेळेस आपापल्या दिशेने ते निघून जातात. अशी अवस्था महाविकास नाही तर ह्या महाभकास आघाडीची असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सैनिकांच्या बाबतीत सैनिकी परंपरा ह्या जिल्ह्याला आहे आणि त्यामुळं सैनिकांच्या बाबतीत देखील त्यांच्या वेलफेअर करता अनेक स्कीम्स आपण राबवल्यात. अनेक स्मारक देखील आम्ही ह्या संपूर्ण सातारा उभं केलंय. त्यांच्याकरता देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून त्यांचं मदत होईल किंवा त्यांचं सहकार्य होईल असं सुद्धा आमची योजना आहे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे. जसं मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे, तसं पाचही बोटं एकसारखे नसतात. कदाचित वैचारिक थॉट प्रोसेस वेगळी असेल, पण मला तुमचं जे दुःख सुख आहे हे गेले 30-32 वर्ष जेव्हापासून मी समाजकारण करत आलोय, कधी राजकारण केलं नाही. आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना केंद्रबिंदू मानूनच मी आजपर्यंत समाजकारण केलं. त्यात वाटेल त्या परिस्थितीत तेव्हाही बदल झाला नाही, आजही नाही आणि भविष्य काळात तर शक्यच नाही. आणि त्यामुळं फार बोलण्यापेक्षा पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल, आमच्या विनंतीला मान देऊन आला, आपला बहुमोल वेळ आपण खर्च केल्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. या ठिकाणी आजच्या या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, त्याचप्रमाणे या साताऱ्याचे लाडके आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले,
मंचावर उपस्थित असलेले शंभूराज देसाईजी, गिरीश महाजनजी, महादेव जानकरजी, महेशदादा शिंदेजी, त्याचप्रमाणे आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटीलजी, वाई मतदारसंघामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाची कमान अत्यंत मजबूतीने सांभाळलेली आहे ते आमचे मदनदादा भोसलेजी, आमदार देवयानीताई फरांदे, मनोजदादा घोरपडे, धैर्यशील दादा कदम, अमर साबळेजी, विक्रांत पाटीलजी, प्रवीण कुमार सालेजी, पुरुषोत्तम जाधवजी, चंद्रकांत जाधवजी, एकनाथ ओंबळेजी, धैर्यशील पाटीलजी, अमित कदमजी, युवराज पवारजी, अशोक बापू गायकवाड, चित्रलेखाताई माने कदम, वसंतराव मानकुंबरे, ज्ञानदेव रांजळे, बापूसाहेब जाधव, सुनील काटकर, रामकृष्ण वेताळ, अविनाश कदम, राजीव भोसले, सुरभीताई भोसले, रणजित भोसले, सुवर्णाताई पाटील, सदाशिवराव बागल, माधवीताई कदम, विकास गोसावी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी नाही आहे, सगळेच मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, इतकी विराट सभा पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठली शंकाच उरलेली नाही. 4 जूनला गुलाल उधळायला साताऱ्यामध्ये आता आपल्याला यावंच लागेल हे मला स्पष्टपणे दिसतंय. बंधू भगिनींनो, साताऱ्यामध्ये अजून एक सभा चालली आहे. मी बाबांना विचारलं, म्हटलं बाबा जरा विचारा ना, पहा ना तिथे किती आहे. बाबांनी माहिती घेतली, या कोपऱ्यात जेवढे लोक बसले आहेत तेवढी सभा तिकडे चालली आहे आणि मैदान भरून ही सभा इकडे चाललेली आहे. सर्वप्रथम बंधू भगिनींनो, स्वराज्याच्या क्रांतीच्या या भूमीला मी या ठिकाणी वंदन करतो. खऱ्या अर्थानं तंजाऊर पासनं पेशावर पर्यंत जे हिंदवी साम्राज्य या ठिकाणी तयार झालं, त्या साम्राज्याला ज्या भूमीने बळ दिलं ती ही सातारची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे. आणि आजही या जिल्ह्याने लढण्याची परंपरा सोडलेली नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांची यादी आम्ही पाहतो, त्यावेळी सर्वात जास्त शहीद सैनिकही याच सातारचे आम्हाला दिसतात. त्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी नमन करतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आजच्या या सभेच्या निमित्ताने आमच्या शिवेंद्र बाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टी मांडल्या आणि कशा प्रकारे आपल्याला विकास घडवायचा आहे या संदर्भातली एक ब्ल्यूप्रिंट आज महाराजांनी तयार केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये विकासाच्या कितीही संकल्पना असल्या तरी त्या संकल्पना पूर्ण करण्याकरता तेवढंच ताकदीचं नेतृत्व लागतं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, ते नेतृत्व देण्याची क्षमता आज देशामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींकडे आहे. आज बाबा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी आम्हाला आयटी हब पाहिजे म्हणतात, महाराज आयटी हब पाहिजे म्हणतात, आज तुम्ही याची मागणी का करू शकता माहितीये? मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये भारताला आयटी कॅपिटल केलं. जो आयटी आमचे पोरं फक्त परदेशात जायचे, आज जगातल्या सगळ्या आयटी कंपन्या या भारतामध्ये आहेत. आणि तुम्ही काळजी करू नका, 2 महाराजांनी सांगितल्यानंतर आमची काही भ्यास आयटी पार्क असेल, MIDC असेल, इथल्या कॉन्क्रीट रोडची कामं असतील बाबा, किंवा सातारकरांकरता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींकरता
मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल. आमच्या सोबत तर बाबा आहेतच. महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहेच, पण देशाची किल्ली मिळवायची असेल तर महाराजांना पाठवावं लागेल. मग देशाची किल्ली देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. बाबा लामघरचा असेल, बोंडरवाडीचा विषय असेल, तुम्ही लावून धरला, आपण तो केला, त्याच्यामध्ये काही चिंतेचं कारण नाहीये. आज या ठिकाणी आपला प्रतिनिधी नसताना देखील महाराज 10,000 कोटी रुपयाची कामं तुम्ही या ठिकाणी आणली. जर तुम्ही खासदार म्हणून गेलात तर किती शून्य लावायचे? बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, ही निवडणूक जानकर साहेब म्हणाले तशी साधी निवडणूक नाहीये. ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे. या देशामध्ये सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो, तो नेता आपल्याला निवडायचा आहे. या देशाला सशक्त भारत कोण तयार करू शकतो, हे आपल्याला निवडायचं आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, हे आपल्याला निवडायचं आहे. आणि आज ज्यावेळी मतदानाकरता आपण जातो त्यावेळी दोन ध्रुव आपल्याला पाहायला मिळतात. देश वाटला गेलाय, वेगवेगळे पक्ष असतील, पण दोन ध्रुव तयार झाले आहेत. एक ध्रुव म्हणजे विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, आमच्या जानकरांची रासप आहे, त्या ठिकाणी मनसे आहे, त्या ठिकाणी रिपाई आहे, त्या ठिकाणी पिरिपा आहे, त्या ठिकाणी जनसुराज्य आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या 18 पक्ष आपले हे एकत्रित आहेत. आपली एक महायुती या ठिकाणी आहे. दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत. दोन ध्रुव आहेत. एकीकडे मोदीजी आहेत, एकीकडे राहुल गांधी. दुसरा चॉईसच नाही आहे. पवार साहेब काही प्रधानमंत्री होणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा प्रश्नच उठत नाही. त्यामुळे महाराजांना मत दिलं की मोदीजींना मी इथं, इतर कोणाला मत दिलं तर राहुल गांधींना मी इथं. ज्यांना मोदीजींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता महाराज आहे, ज्यांना राहुल गांधींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता इतर कोणी आहे. आय ऑल्सो लव्ह यू. पण बंधू भगिनींनो, आज आपण बघा, आपली विकासाची गाडी आहे. या गाडीचं मजबूत इंजिन मोदीजी आहेत. आणि या वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या, डब्बे या आपल्या विकासाच्या इंजिनला लागले आहेत. आणि ही विकासाची गाडी कशी आहे? दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त, शेतकरी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीची गाडी पुढे जाते. मजबूत इंजिन घेऊन पुढे जाते. दुसरीकडे अवस्था काय आहे? राहुल गांधींच्या गाडीला फक्त इंजिनच आहे, डब्बेच नाही आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे प्रत्येक जण इंजिन आहे, तिथे डब्बाच नाही आहे. आणि इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते. इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर त्या ठिकाणी बसतो. बंधू भगिनींनो, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाहीये, फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे. आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, बाकी कोणाही करता जागा नाहीये. आणि म्हणून ज्या क्षणी महाराजांच्या कमळाची बटन दाबाल
त्या क्षणी महाराज साताऱ्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि मग साताऱ्याला मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण पाहू शकतो 2014 साली मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या महायुतीचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी केलं, आज जगातले लोक विचार करतायत. जगातले लोक हे मोदी मॉडेल काय आहे. जगात चर्चा चाललेली आहे की 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणणारं मोदी मॉडेल काय आहे. अर्थशास्त्र सगळे तज्ञ चर्चा करतायत. 25 कोटी लोक गरिबीच्या वर आले. 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे, कच्च्या घरांमध्ये राहायचे, ते 20 कोटी लोक आज पक्क्या घरांमध्ये राहायला गेले. ज्या 50 कोटी लोकांच्या घरी माय माऊलीला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा, त्यांच्या घरी गॅस आला. ज्या 55 कोटी लोकांकडे शौचालय नव्हतं, बाहेर जावं लागायचं, त्यांच्या घरी शौचालय आलं. ज्या 60 कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा नळ नव्हता, माझी माय माऊली डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी नळावर जायची, नदीवर जायची, विहिरीवर जायची. त्या 60 कोटी लोकांकडे 10 वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोहोचलं. 80 कोटी लोक असे आहेत देशामध्ये की ज्यांच्या घरी आज मोदीजी मोफत रेशन देत आहेत आणि 2029 सालापर्यंत हे मोफत रेशन त्यांच्या घरी पोहोचणार आहेत. आणि त्यात 7 कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत. जवळजवळ 60 कोटीपेक्षा जास्त आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातून मुद्राचं लोन मिळालं. बंधू भगिनींनो, 10 लाखाचं लोन, कुठलंही तारण नाही, कुठलीही गॅरंटी नाही. पूर्वी बँकेत गेलं, मॅनेजर म्हणायचा घर किंवा जमीन तारण ठेवायला आहे का, नसेल तर कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आण, तर तुला या ठिकाणी लोन मिळेल. पण मला सांगताना आनंद वाटतो, 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी त्यांची गॅरंटी घेतली आणि 10 लाखापर्यंतचं लोन मिळालं. आणि त्यापैकी 31 कोटी महिला आहेत की ज्यांना हे लोन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता तर मोदीजींनी सांगितलं 10 लाख नाही, आता 20 लाखापर्यंतचं लोन, कुठली गॅरंटी नाही, कुठलंही तारण नाही, हे आमच्या तरुणाईला या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर जवळपास 80 लाख बचत गट तयार करून त्यांना 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यातनं 10 कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं. त्यापैकी 1 कोटी महिला या लखपती दिदी झाल्या. आता 3 कोटी महिला लखपती होणार आहे आणि मोदीजींचं लक्ष आहे या 10 कोटी महिलांना त्या ठिकाणी लखपती करण्याचं. मोदीजी म्हणतात की ज्यावेळी एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहते तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत. आणि आज आमच्या मंचावर फार कमी महिला दिसत आहेत. पुढच्या वेळेस 50% मंच महिलांकरता राखीव ठेवावा लागणार आहे, कारण 2026 नंतर मोदीजींनी ठरवलंय 33% महिला विधानसभेत आमदार आणि 33% महिला लोकसभेत खासदार बनणार आहेत. कारण जोपर्यंत आमच्या माता भगिनी या मुख्य धारेमध्ये येत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे या ठिकाणी पूर्ण होत नाही. आज बघा बंधू भगिनींनो, मोदीजींनी ज्यांचा कोणी विचार केला नाही, इतके वर्ष आमच्या गावगाड्याला चालवणारे, आमचं आर्थिक सगळं चक्र चालवणारे आमचे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांचा विचार कधी झाला नाही. पहिल्यांदा मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि गावगाड्याचं काम करणारे आमचे 12 बलुतेदार आणि आमचे पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्याकरता, त्यांच्या व्यवसायामध्ये नवनवीन गोष्टी आणण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा गावापुरतं मर्यादित न ठेवता तो लोकल नाही तर तो ग्लोबल कसा करता येईल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना हा पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरीत जाण्याच्या ऐवजी त्याच पारंपरिक व्यवसायातनं 4 पैसे कमावून मोठं कसा होता येईल, अशा प्रकारची योजना मोदीजींनी त्या ठिकाणी आणली. आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता
स्टँडअप सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या मुलांना लोन देऊन उद्योजक करावंच लागेल, नाहीतर त्या बँकेचा लायसन्स कॅन्सल होईल म्हणून सांगितलं. आज लाखो अनुसूचित जातीचे लोक हे त्या ठिकाणी उद्योजक झाले आहेत. आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. आणि सगळ्यात महत्वाचं, कारण सैनिकांचा जिल्हा आहे, वर्षानुवर्ष आमचे सगळे सैनिक म्हणायचे 1 रँक 1 पेन्शन आला पाहिजे आणि सरकार सांगायचं त्याच्याकरता 50,000 कोटी रुपये लागतील, आम्ही ते करू शकत नाही. मोदीजींनी सांगितलं 1 रँक 1 पेन्शन देणार, 1 रँक 1 पेन्शन दिली, 50,000 कोटी रुपये आमच्या सैनिकांना त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं.